मेनोपॉज म्हणजे एखाद्या स्त्रीची मासिक पाळी ही पूर्णपणे बंद होणं आणि तिचं रिप्रोडक्टिव्ह आयुष्य रिटायर होणं म्हणजेच निवृत्त होणं. असं झालं की त्या स्त्रीचा मेनोपॉज झाला असं आपण म्हणतो. तर पूर्ण जगातल्या स्त्रियांचा विचार केला तर मेनोपॉजचं ॲव्हरेज वय जे आहे ते आहे 51 वर्ष आणि भारतीय बायकांचा विचार केला तर भारतीय बायकांचं मेनोपॉजचं वय आहे 47 वर्ष. पण मेनोपॉज येण्याच्या आधीच आपलं शरीर या बदलांसाठी स्वतःची तयारी करत असतं आणि त्याच्या आधीचा जो पिरियड आहे तो किती असू शकतो तर 5 ते 10 वर्ष इतका असू शकतो. म्हणजे 47 जर आपण पकडलं तर साधारण 10 वर्ष आधीपासूनच शरीर त्याची तयारी करत असतं. त्यामुळे मेनोपॉज येण्याच्या आधीचे 5 ते 10 वर्षाचा जो पिरियड आहे ज्यामध्ये आपल्याला स्वतःमध्ये काही बदल दिसतात त्या बदलांना पेरीमेनोपॉज त्या व्यक्तीचा सुरू झालाय असं आपण म्हणू शकतो. एखाद्या स्त्रीचा मेनोपॉज हा 45 ते 55 या दरम्यान झाला तर त्याला आपण नॉर्मल किंवा नॅचरल मेनोपॉज म्हणू शकतो. एखाद्या स्त्रीचा जर 40 आणि 45च्या दरम्यान झाला तर त्याला आपण अर्ली मेनोपॉज असं म्हणतो. आणि एखाद्या स्त्रीचा मेनोपॉज हा 40च्या आधी झाला किंवा सर्जिकल मेनोपॉज झाला म्हणजे तिचं युट्रस रिमूव्ह केलं किंवा ओव्हरीज रिमूव्ह करायला लागल्या तर तो जो मेनोपॉज आहे तो प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा मेनोपॉज हा 55च्या नंतर झाला तर त्याला लेट मेनोपॉज असं म्हणतात. आता हे सगळं मेनोपॉजच्या वयांबद्दल झालं, पण आपला मेनोपॉज हा आपली आई किंवा मावशी किंवा आत्या ह्यांचा मेनोपॉज ज्या वयामध्ये झालेला आहे साधारण त्याच वयाच्या आसपास होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा मेनोपॉज कधी झालेला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे.